आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय दुसरं काहीच मिळालेलं नाही. आपण पाहिलं की हे अधिवेशन शासकीय कामकाज आणि सप्लिमेंटरी डिमांड म्हणजे पुरवणी मागण्या हे पूर्ण करण्यासाठीच होतं. हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि ज्या झपाट्यानं विरोधकांचे ठराव पुढे ढकलण्यात आले आणि सरकारने आपलं काम केलं, बहुमताचं हे जे पाशवी बहुमत आहे, या पाशवी बहुमताचा दुरुपयोग हे सरकार कसं करत आहे हे सगळ्यात उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेलं आहे. हे अधिवेशन कमीत कमी 2 महिन्यात होऊ शकत नव्हतं, तर 1 महिना तरी झाला पाहिजे होतं, पण त्यांनी मुद्दामून केलं नाही. आणि त्यांचं कामकाज पूर्ण करण्यासाठी, सरकारचं कामकाज पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन या ठिकाणी भरवण्यात आलं. सर, यशवंत स्टेडियममध्ये बरेचसे आंदोलक बसले होते, त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला आहे, पण त्यांना न्याय मिळाला नाही, काय सांगाल? आज त्याच्यावरचा विषय आम्ही प्रश्नोत्तरामध्ये काढलेला होता. मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री खोटं उत्तर देत होते की आम्ही असं बोललोच नाही, ते खोटं बोलतात आहेत. आणि राज्याच्या भविष्यावर म्हणजे शिकलेले मुलं मुली जे आहेत त्यांच्यावर लाठीमार करणारे हे सरकार आपण पाहतो आहे, हे तर इंग्रजापेक्षा वाईट आहे. आणि म्हणून हे सरकार, मी वारंवार सांगतो की बेईमानी निवडून आलेलं आहे, लोकांच्या मताने नाही. हे जनमतातलं सरकार असतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही नव्हे. विदर्भात मी अनेक वर्ष, गेले 30-35 वर्ष मी या सभागृहात आहे, विधानसभेत आहे. एवढे अधिवेशन, एवढे मोर्चे जे आता आलेले आहेत, एवढ्या संख्येनं आलेले आहेत, ते कधी नव्हते. एवढे संख्या आम्ही पाहिलं. आणि महिला असतील, मुली असतील, हे सगळेच्या सगळे रस्त्यावर झोपले त्या थंडीमध्ये. नागपूरची थंडी सगळीकडे माहिती नाही, पण नागपूरची थंडी इतकी मोठी असते. आणि त्याच्यामध्ये हे आपल्या न्याय मागण्यासाठी इथं आलेले आंदोलनकारी, त्यांना कसं यांनी मारलं ते काल सगळ्यात मोठं उदाहरण पाहिलं. तर त्यांचंच मत आहे की इंग्रज बरे होते, पण हे बरोबर नाही. आणि BJPचे आणि महायुतीचं जे दाखवायचे दात आहेत आणि खायचे दात हे वेगळे आहेत. आणि आता लोकांनी गाढ बांधलेली आहे, यांना सत्तेतून बाहेर काढायचे. दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि तिथे काही वादग्रस्त नारे घोषणा लागले, अशा पद्धतीने त्याबद्दल राजकारण पण सुरू झालं. आता हे ठरवून केलेलं आहे. आपली चोरी आता देशाच्या जनतेसमोर उघडकीस आलेली आहे. ते लपवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न मोदी सरकार आणि भाजप करायला निघालेली आहे. आपण पाहिलं असेल की बिहारमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात ज्या यात्रा सुरू झाली होती, त्यामध्ये राहुल गांधीची यात्रा गेल्यानंतर त्या यात्रेच्या त्याच मंचावर भाजपच्याच माणसांनी, भाजपच्याच कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदीच्या आईला शिवा घातल्या. आणि त्याचं राजकारण BJPनं केलेलं होतं. आणि ते नंतर लक्षात आलं आणि त्यांना त्याच्यानंतर खाली मान टाकावं लागली. आणि म्हणून आता हे देशव्यापी, दिल्लीतला आवाज पूर्ण देशामध्ये जाणार, सामान्य जनतेपर्यंत जाणार. आणि पुन्हा अनबायोलॉजिकल माणसांनी आपल्यावर, स्वतःवर, आपल्याच माणसाकडून शिवा करून घेणं, हे जे स्ट्रॅटेजी आहे नरेंद्र मोदींची, ती स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. आमचा नारा जो आहे, मी वारंवार तुमच्या माध्यमातून सांगतो, वोट चोर गद्दी छोड, हा आमचा नारा आहे. आणि आम्ही त्याच नाऱ्यावर, कारण की आम्ही लोकशाही मानणारं लोक आहोत, आम्ही या पद्धतीच्या खालच्या लेवलवर जाऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणीही बोलणार नाही. आणि या पद्धतीनं तेच बोलू शकतात जे बिहारमध्ये त्यांच्या आईला शिवा घालणाऱ्या, मोदींच्या आईला शिवा घालणारा माणूस जो भाजपचाच होता, तेच लोक बोलू शकतात. वारांच्या याच्यावर विदर्भ राज्य वेगळं झालं पाहिजे याच्यावर चर्चा सुरू होती. त्याच्यामध्ये बावनकुळे यांनी पण समर्थन केलेलं आहे. आणि त्यानंतर संजय राऊतांचं विधान आलेलं आहे की महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा होऊ शकत नाही, पण जर विदर्भ वेगळा झाला तर इथे उद्योग येतील, इथे चांगल्या पद्धतीने जो बेरोजगार प्रश्न आहे तो इथे मिटला जाईल. यावर आपलं काय म्हणणं आहे? मला एक वाटतं की काल बावनकुळेही म्हणालेत की बॉटलमधला जीन बाहेर आला विदर्भातला, असं त्यांनी एक टिप्पणी केली. मला बावनकुळ्यांना आणि भाजपलाच प्रश्न विचारायचा. मग गडकरी असतील, फडणवीस असतील. फडणवीसने तर माझ्या मित्रांनी सांगितलं की मी विदर्भ वेगळा होत नाही तिथपर्यंत लग्न करणार नाही. आता तर माझी पुतणी पण झाली, मोठी झाली आता ते. तर हे जे भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. त्यांना काही जनतेच्या प्रश्नाचं आणि विदर्भाचं घेणं देणं नाही. अगर विदर्भाचं घेणं देणं राहिलं असतं ते विदर्भातले आहेत.
विदर्भाच्या चळवळीत स्वतः फडणवीस होते. त्यांनी पूर्ण विदर्भामध्ये दौरे केलेले होते वेगळ्या विदर्भाच्याबद्दल 2014च्या पहिले. मग हे साधा अधिवेशन 2 महिन्याचं नाही तर 1 महिन्याचं तरी घ्यायला पाहिजे ना. मग अधिवेशन काय तुम्ही पळ काढला शासकीय कामकाज करून आणि पुरवणी मागण्या मंजूर करून. तर महानगरपालिकाचे निवडणुका होणार आहेत. त्याला त्या रेग्युलर प्रोसेस आहेत निवडणुका. विधिमंडळाचं कामकाज हे वेगळं कामकाज आहे. बघ आता लोकसभेच्या अधिवेशन असतात आणि मग तिला कुठल्या राज्यात निवडणुका असतात तर काय निवडणुका आहेत म्हणून ते काय लोकसभा बंद करतात काय. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नव्हते त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की विदर्भ राज्य वेगळं होईल, याच्यामध्ये माझा पण सहभाग राहणार आहे. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आश्वासन अजूनपर्यंत पूर्ण झालं नाही. साधा अधिवेशन घेत नाही तर ते कुठलं करणार. लग्न करणार नव्हते. आणि हे सुद्धा पाहण्यात आलं काल की जेव्हा विजय वडेट्टीवार आपले मुद्दे मांडत होते त्यांनी बरेचसे मुद्द्यांवर तिथे पटलासमोर आपलं ठेवलेलं आहे. पण यावेळेस दोन्ही DCM आणि CM तिथे बसले असताना एक एक करून सगळे निघून गेले. तर अशा वेळेस जे मुद्दे होते महाराष्ट्राचे विदर्भाचे ते ऐकून घेण्यात आले नाही व्यवस्थित. यावर आपलं काय म्हणणं आहे. बरोबर आहे. तुम्हाला तेच सांगत आहे की यांना लोकशाही मान्य नाही म्हणून LOP केला नाही. विरोधी पक्षनेताच ठेवायचा नाही तर तुमचं काय आम्हाला घेणं देणं नाही. आमदार म्हणून बोलताय तुम्ही तर यांना लोकशाहीच मान्य नाही. आणि त्याच्यामुळे यांची वागणुकीतूनच तुम्हाला लक्षात येतं की यांची मानसिकता काय. यावेळेस विदर्भाचा मुद्दा जास्त काही उठला नाही आहे. यावर राजकुमार बडोले म्हणत आहेत की पुढच्या वर्षी अधिवेशनामध्ये हे प्रश्न मांडले जातील. तर माझं असं म्हणणं आहे की शेतकरी बळी पडेल, जो युवा बेरोजगार आहे तोच राहील काय, म्हणजे पुढच्या अधिवेशनामध्ये असं काही आपल्याला निश्चित आहे. बघा सरकारजवळ पैसे नाही. सरकार शासकीय योजना असतील किंवा शासकीय प्रॉपर्ट्या असतील हे लुटण्यामध्ये विकण्यामध्ये लागलेले आहेत. अनेक घटना आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे आपण. रवी राणा म्हणतायत की बिबट्याला म्हणजे पूर्ण होऊ द्या ना. विकण्यामध्ये लागलेले आहेत आणि आपल्या घरच्या तिजोऱ्या भरायला निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण लक्ष घातलं तर या सरकारची नियतच महाराष्ट्राच्या जनतेला लुटायची आहे. त्याच्यामुळे या सरकारची मानसिकता स्पष्ट होते आहे की यांना जनतेशी घेणं देणं नाही. सत्तेच्या माध्यमातून जनतेला लुटणं, त्यांना आर्थिक कमजोर करणं. तरुणींना आश्वासन देतात की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्हाला आम्ही कामावर रेग्युलर करू. त्यांना लाठीमार करतात, त्या मुलींना लाठीमार करतात. तर ही यांची मानसिकता काय. इंग्रजापेक्षा बदतर लोक आहेत हे. म्हणून या सरकारकडून काय अपेक्षा कराव्यात. नाना जी एक तरफ बोल रहे हैं कि 7 दिन, आप बोल रहे हो कि 7 दिन इनफ नहीं है, लेकिन अपोजिशन ये बोल रहा है कि हम एक्स्ट्रा टाइम कर रहे हैं, 10 घंटे 12 घंटे की सिटिंग है. तो आखिर में हकीकत क्या है. ऐसा है, सत्ता पार्टी को पूछो. जब कांग्रेस की सरकार रहती थी तब हम लोगों ने 2-2 बजे तक सभागृह चलाया. तब भी हमारा 4 वीक का सेशन रहता था. तो ये आप लोगों को नए रिपोर्टर हो, आपको बेवकूफ़ बना रहे हैं. उनको पुराना रिकॉर्ड ढूंढ के लाओ और इनको बताओ कि ये देखो तुम लोग कितना काम पहले कैसा होता. उन्होंने ये भी बोला है कि पहले तो 2-2 दिन के होते थे. देखो कोरोना के ये सुनो, कोरोना के समय में इनके आका नरेंद्र मोदी जी ने इसको कोरोना को क्या डिक्लेयर किया था. नेशनल क्राइसिस किया था डिक्लेयर. अब नेशनल क्राइसिस डिक्लेयर करने के बाद विधानसभा में MLA को भी मार डालने का. आखिरी कोरोना जैसे महामारी में महाराष्ट्र की जनता को बचाना ये सरकार का और लोक प्रतिनिधि का दायित्व रहता है. विधानसभा में चर्चे से ज़्यादा लोगों के बीच में जो डर पैदा हुआ था उसको निकालना ही ज़रूरी था. तो ये लोग उसको ये कर नहीं. तुम्हारे आका ने उनका आका ही है ना, अनबायोलॉजिकल है वो. कौन. हाँ, नरेंद्र मोदी जी. आप बराबर नाम ढूंढ लिए. तो ये समझ लो तो उनके आका का आदेश हो गया था. फिर वो तो अब नेचुरल डिज़ास्टर उसको घोषित करने के बाद कोरोना को, तो हमारी सबकी जवाबदारी बनती थी. अगर वहाँ पे अगर लोग मरे जाते, कुछ हो जाते तो क्या होता. ये भी आमदार थे उस समय में. इनको कुछ हो जाता तो इसलिए उनको कोरोना की स्थिति में उस समय के सेशन का अर्थ का अनर्थ मत करो. तुम्हारे आका को पूछने जाओ. तो आखिर ये 7 दिन का फल क्या मिला. कुछ नहीं मिला.
वो सरकार का कामकाज पूरा हुआ, जनता को कुछ नहीं मिला. रवी राणा से एक संबंधित सवाल पूछा था की त्यांनी असं म्हटलं होतं की बिबट्या वावरतो आहे चंद्रपूर आणि नागपूरमध्ये. आपण सुद्धा ती बातमी ऐकली असेल. तर ते म्हणतात की याला पाळीव पाणी केलं पाहिजे. आपलं काय मत आहे याच्यावर? माझी त्यांची चर्चा झाली आहे. कसं आहे, त्यांच्या आपलं मत सांगा. त्यांच्या घरची आमची सुनबाई जी आहे नवनीत राणाची, त्या खासदार राहिल्यात, मोदीजीच्या फार जवळ आहेत, त्या जे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या फार जवळ आहेत. तर वाईल्ड लाईफ ॲक्ट जे आहे तो त्यांनी दुरुस्त करून घ्यावा. तो दुरुस्त झाला की त्याच्यामध्ये वाघ असेल, बिबट्या असेल, हे सगळे पाळीव प्राणी त्यांनी वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये दुरुस्त केले की झालं. अरे मोदी है तो मुमकिन है, तो उनको बोलो कि आप थोड़ा वो सुधार के करके लाइए, तो आप उसको शेर को भी पालो, बिबट्या को भी पालो, लोगों को खा रहे हो. सत्तेवर ते आलेले आहेत, निवडून आलेले आहे, जनतेने त्यांना ते बहुमताने त्यांनी विजय केलेला आहे. अशात जे नागरिक आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला ऐकलं पाहिजे. ते आज आता भीतीमध्ये आहेत, बाहेर निघत नाही आहेत, मुलांना पाठवत नाही आहेत आणि तिथे असं बिबट्या वावरतोय म्हणजे चिंतेची त्यांच्या बाब घरी आहे. काय करताय ते आपल्या घरी घेऊन जायला तयार आहेत ना, तर घेऊन त्या बिबट्यांना सांगा त्यांच्या घरी जावं. म्हटलं की बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांनी देखील त्यांना पाळलेलं होतं, त्यांना ट्रेनिंग दिली होती. पण काय खरंच एक नागरिक स्वतःच्या घरी इतकं मोठं ते पाळू शकतो आणि काय खरंच हे आहे पॉसिबल? मी त्याला ते नाही ना, विषयाला गांभीर्य नसलेली लोक असं बोलतात आणि म्हणून मी गमतीवर नाही नेत आहे. मला वाटतं की याच्यावरची चर्चा नाही. हा वाईल्ड लाईफ ॲक्ट जो आहे, आपण आपलं देश कायद्याने चालतं, संविधानामध्ये आपण ज्या काही गोष्टी असतात त्याच्या आधारावर चालतं. कोणाचं व्यक्तिगत काय मत असेल त्याच्यावर नाही चालत. त्यामुळे स्वतः त्यांच्या घरचे जे त्यांची मिसेस होती त्या खासदार होत्या, त्यांना माहीत आहे वाईल्ड लाईफ ॲक्ट काय असेल, केंद्र सरकारने काय कायदे केले ते त्यांना माहीत आहे. त्यांनी घरी विचारलं पाहिजे. नक्कीच या अधिवेशनामध्ये पुणे मुंबईचे प्रश्न मांडले जात आहेत. हे बिबट्यासारखा प्रकार होतोय, आपल्या सदनामध्ये पण घुमतोय, पण विदर्भाला का असं वगळलं जात आहे नेहमीप्रमाणे? बिबट्या तर नागपूरमध्येही होता. चर्चा महाराष्ट्रातला भाग आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही अशा आपत्ती येतात त्यावेळेस महाराष्ट्राची चर्चा, त्याला विदर्भाची चर्चा नाही करता येत. त्यामुळे अशा आपत्तीच्या घटनेमध्ये आपल्याला विदर्भ वेगळा आणि महाराष्ट्र वेगळा नाही करता येत. पण हे अधिवेशन कशासाठी भरवलं जातं की जेव्हा आम्ही संयुक्त महाराष्ट्रात गेलो विदर्भ, त्यावेळेस आपण सिपियन बेरातून तिकडे गेलो, त्यावेळेस आपण जो करार केलेला होता त्याला नागपूर करार म्हणतात आणि त्या करारापर्यंतमध्ये कमीत कमी वर्षातलं 2 महिन्यातलं अधिवेशन हे नागपूरमध्ये व्हावं आणि विदर्भाच्या विकासाच्या बद्दलची चर्चा होऊन विदर्भाचे प्रश्न सोडवून घ्यावे आणि विदर्भात कुठलाही बॅकलॉग नसावा, हा त्याच्यामधला त्या करारातला मुद्दा होता. पण जी भाषणं मोठी मोठी देत होती विरोधी पक्षात असताना, आता ते मुख्यमंत्री आहेत, सत्तेत आहेत, आता ते का पळ काढतात हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आजही फडणवीसांच्या भाषणामध्ये मोठ्या मोठ्या घोषणा होणार आहेत, कारण की पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. म्हणजे शहरी भागाला काय देणार, गडचिरोलीला आम्ही कसं इंडस्ट्री गडचिरोलीला आम्ही काय इंडस्ट्री झोन करणार आहे, तिथं कसं स्टीलचे आम्ही उद्योग आणतो आहे, किती लोकांना रोजगार भेटणार आहे, 1000 लोकांना ते ऐका ना, किती लोकांना आम्ही रोजगार देणार आहोत, गडचिरोलीमध्ये काय काय करणार आहे, त्याचं एक दिव्य स्वप्न त्यांच्या भाषणात आता सुरू असेल. म्हणून मी बाहेर आलो, ते दिव्य स्वप्न ऐकू ऐकू माझंही कान बंद पडलीत, म्हणून त्यामुळे मी बाहेर आलेलो आहो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ती घोषणाबाजी होईल, घोषणेचा पाऊस पडेल, पण लोकांना काहीच मिळणार नाही. ऐकूनच फक्त घोषणा करायची. ठीक आहे. तर हे होते आपल्यासोबत आमदार नाना पटोले. त्यांनी आपल्याला बऱ्याचशा मुद्द्यांवर आपली चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यांनी आपल्याला सविस्तरता सांगितलेलं आहे की आजच्या अधिवेशनाच्या दिवशी जे आहे ते यांनी फक्त घोषणाबाजी केलेली आहे आणि सत्ता पक्षधारकांनी जे आहे ते फक्त मुद्दे मांडलेले आहेत. घोषणाबाजींचा इथे वर्षाव पाडण्यात आलेला आहे आणि त्यावर त्यांनी इथे आत्मचिंतन केलेलं आहे आणि आपली इथे प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आपण बघत आहात नागपूर समय. कॅमेरा पर्सन रोशन वानखेडेसह रिंकू पांतावणी, नागपूर.